संघाचं प्रतिनिधित्व करत असताना त्याच्या विपक्षात जय धुळेचं आव्हान असणार. मॅच लावतीये सुरुवात. गोलंदाजी मार्कवर लकी मार्के. पहिलाच बॉल. बॅटचा फेस लेट ओपन केलाय. बॉल चाललाय सरळ डीप. थर्डमॅनला चेंडू निघून जाईल. अत्यंत वेगानं बॉल चाललाय सीमारेषे पलीकडे आलाय. पहिला चौकार. गोरगरिबांच्या हाकेला धावते प्रेमळ तिचं मन. गोरगरिबांच्या हाकेला धावते. धन्यवाद. ऍक्शन रिप्ले जर आपण पाहिली तर कडा घेतली होती बॅटची. इट्स अ लीडिंग एज. परंतु दोन खेळाडूंच्या गॅपमध्ये यष्टीरक्षक आणि पहिली फ्लाइंग स्लिप. बॉल आता या राऊंडी स्टंप्स आलाय. अत्यंत वेगानं. वेगावर प्रचंड स्वार झाला होता आणि इथे लाईन ऑफ ऍक्शन चेक करावी लागेल. पंच सर इथून इशारा करतायत की व्हाईट बॉलचा आलाय पहिला सिग्नल. अतिरिक्त धावसंख्या धावफलकावरती होईल कनेक्ट. 2 षटकांची लढत आहे त्यामुळे हे तुंबळ युद्ध हे रणसंघर्षाचा असणार आहे. इथे शॉर्ट टर्म क्रिकेटमध्ये फक्त आणि फक्त जिकरीचा संघर्ष असणार आहे. कदाचित हे दोन्ही संघ बॅटची कडा आणि इट्स अगेन पॅरलल टू दी स्क्वेअर लेग. चांगले प्रयत्न होते. निश्चितच इथून मात्र धाव न घेणं पसंत केलं. येस बॅट्समन आउट. फलंदाजाला परतावं लागतंय. इट्स अ फर्स्ट विकेट. पहिला धक्का टीम बीड संघ तेजसला परतावं लागतंय. एक चौकार त्याच्या बॅटमधनं जरूर आला होता परंतु इथे त्याला पुढच्याच बॉलवर चोख प्रत्युत्तर दिलं लकी नामदेव मार्के. सध्या क्रीडांगणाच्या आतमध्ये पहिलं षटक फेकतोय. 2 चेंडूंचा खेळ संपलाय. संघाची टोटल पोहोचली आहे ती 5 या आकड्यावरती. 2च षटकांचा सामना आहे त्यामुळे जास्तीत जास्त धावा इथून सजवणं हे फार मोठं लक्ष असणार आहे यंगस्टार बीड संघ. रजनी क्रिकेटचा धमाका आहे खरं तर. सभापती चषक 2026 आदरणीय सन्माननीय नारायणजी डामसे प्रतिष्ठान आणि जय गावदेव क्रिकेट संघ अंबेरपाडा यांच्या संयुक्त विद्यमानाने ही भव्य दिव्य क्रीडा स्पर्धा सध्या याची देही याची डोळा हा सोहळा सुरू आहे. क्रीडापटलावरील एक मातब्बर क्रीडा विश्वातील ही अत्यंत दिग्गज स्पर्धा सध्या तुमच्या भेटीला आहे. लकी मार्के सज्ज होतोय पुढच्या बॉल करता आणि स्वतः संघाचा सेनापती ज्यावेळी संघ संकटात आहे त्यावेळी हा सेनापती त्याची फळी तळपवण्याकरता क्रीडांगणाच्या आतमध्ये जय धुळे. फटका स्टिअर केलाय. बॉल चाललाय सिलिमिडॉन मधून लॉंग ऑनच्या क्षेत्रात. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. एक सिंगल इथून प्राप्त होईल आणि सिंगलच्या सहाय्यानं 3 चेंडूंचा खेळ संपल्यानंतर संघाची टोटल पोहोचली आहे 6 या धाव संख्येवरती. रणनीती फार महत्वाची आहे आणि कदाचित लकी मार्के त्याच रणनीतीनं इथे एक्झिक्युशन दाखवतोय. प्रत्येक वेळी इव्हॅल्युएट केलं जात आहे चेंडूला देखील. बॉल तयार. लोअर फुलटॉस होता. एक्स्ट्रा कव्हरला डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. अत्यंत वेगानं आलेत. डीप मध्ये संदीप मार्के होते आणि उमेश होते आणि इथे पहा कमबॅक जोरदार केला. पॉकेटमध्ये सेफ पोहोचला. एक सिंगल इथून प्राप्त होईल. सिंगलच्या सहाय्यानं चेंडूंचा खेळ इथे संपलाय तो 4 धावा पोहोचल्यात 7 या आकड्यावरती. 7 रन्स ऑन स्कोर कार्ड. अत्यंत महत्वाचा सामना आहे. जेव्हा जेव्हा परिस्थिती तुमची सत्व परीक्षा घेते ना तेव्हा तेव्हा कदाचित तुम्हाला लढावं लागतं. मी बऱ्याचदा पडतो की हातातलं कोणी हिसकावून घेऊ शकतं परंतु नशिबातलं कोणी हिसकावून घेऊ शकत नाही. परंतु त्या नशिबाला कर्तृत्वाची जोड इथून द्यावी लागेल आणि ते काम इथे प्रत्येक खेळाडू करेल का. बॉल तयार. लकी मार्के राऊंडी विकेट. सुपर बॉलिंग. अपेक्षेपेक्षा उंची खाली राहिली आणि शूट झाला बॉल. सरळ यष्टीरक्षक त्याचं काम करतोय. डॉट बॉलची उद्घोषणा इथे झाली आहे आणि निर्धाव चेंडूची सांगता. धावफलक स्थिर स्थावर अवस्थेमध्ये 7 या आकड्यावरती. क्रुशल मॅच आहे. अत्यंत महत्वाचा सामना आहे. फटका पहा. पुन्हा एकदा ड्राईव्ह केलाय. सिलमिड ऑफ मध्ये स्वतः नामदेव मार्के होते. फेक थोडीशी वरून आली त्यामुळे तिसऱ्या पंचांकडे हा येस ब्रॉडकास्टिंग रूम पर्यंत निर्णय पोहोचलाय. भक्ताची वाडी आणि गावंडवाडी आणि भक्ताची वाडी दोन्ही टीम कॅप्टन आलेत का. चौथ्या फेरीतील पहिला सामना आहे. माफी असावी. चौथ्या रात्रीतील पहिला सामना आहे. टॉस होईल आणि पंचांनी ते तिसऱ्या पंचांकडे रेफर केले.
इट्स अ नॉट आउट. बॅट्समन इज अ सेफ, पॉकेटमध्ये सेफ आहे, त्यामुळे ही ऑथराईज एक धाव जी धाव फलकावरती केली जाईल कनेक्ट. आणि एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर, पहिल्या षटकाचा खेळ इथे संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 8 या अंकावरती. 8 रन्स ऑन स्कोर कार्ड. आमचे निशांत बागडे केटीसी लाईव्हची टीम आज मेहनत घेते पूर्ण 4 रात्री. अजिंक्य पवार आणि त्यांचे सगळे शिलेदार. खरं तर मी बऱ्याचदा म्हणतो की आपली माणसं मोठी करा तरच आपण मोठे होऊ, आणि हे शिवछत्रपतींचं वाक्य केटीसीच्या बाबतीत बऱ्याचदा उल्लेख करतो मी. निश्चितच कर्जत क्रिकेट, कर्जत खालापूरच्या क्रिकेटला एक वेगळं ग्रामीण भागातल्या खेळाडूंना प्लॅटफॉर्म देण्याचं काम टेलिकास्टिंग पटलावरती. दुसरं षटक, नामदेव मार्के स्वतः आलेत. पहिलाच बॉल, कॅप्टन वर्सेस कॅप्टन. ड्राईव्ह केला बॉल लॉंग ऑनला. प्रोटेक्शन होतं, फेक पहा. अप्पर एंडला जरूर केली. कॅल्क्युलेशन फार स्ट्रॉंग आहे त्या खेळाडूंचं, परंतु डेंजर एंड ओळखणं, थोडंसं हजरजबाबीपणा इथे दाखवणं अपेक्षित होतं. कदाचित एका टेक्निकल खेळाडूची गुणवत्ता त्यानं जरूर दाखवली, परंतु आता गरज होती डाऊन दी एंड. तिथून धावा कनेक्ट झाल्या त्या दोन धावांच्या मदतीनं टीमची टोटल पोहोचली आहे 10 या आकड्यावरती. 5 चेंडू अजूनही शिल्लक आहे. डेफ्थ ओव्हरला होती सुरुवात. शेवटचे 5 बॉल. नामदेव मार्के, बॅटची कडा. सोनं किती जुनं झालं तरी त्याची चमक आणि धमक ही कायम त्याच्या रक्तात असते. नामदेव मार्के हेच सिद्ध करतोय की भले वयानं जरी मोठा झालो असलो तरी क्रिकेटमधला डावपेज मला अजूनही माहिती आहे. तिथे केलाय वार. बॅट्समनला इथून परतावं लागणार आहे. बीड संघाचा सेनापती जय धुळे इथून मात्र बाद. ते मन डॅश भक्ताची वाडी टीमचे कॅप्टन, दोन्ही कॅप्टन आलेत का? हा गावंडवाडीचा दिसतोय. भक्ताची वाडी टीमचा कॅप्टन आला. चला तर 2 ओव्हर नंतर लगेच टॉस करून घेऊ आपण. आता हे शेवटची ओव्हर बाकी आहे, चालू आहे सध्या. आणि आज पटापट खेळा, कारण आज महत्त्वाची मॅच आहे. रायगड विरोधात ठाणे, अत्यंत महत्त्वाची मॅच. रायगड विरोधात ठाणे पहिल्या रात्रीची झाली होती खुल्या गटातील. त्यामध्ये ठाणे संघ विजयी झाला होता. पाहुण्यांचं इथे आगमन होत आहे. हरिभक्त परायण मंडळी इथे उपस्थित होत आहेत. सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. विनंती आहे जरा खेळाडूंना की व्यासपीठ आपण खाली करावं, कारण पाहुणे मोठ्या संख्येने आता मंचावरती येत आहेत. विनंती आहे खेळाडूंना. 3 रात्र आपलं हे व्यासपीठच होतं, त्यात शंका नाही, परंतु आज शेवटची रात्र आहे. पाहुणे मोठ्या संख्येने येतात. विनंती आहे फक्त खेळाडूंना की जरा कॉपरेट करा, कारण स्पर्धा ही आपली आहे, बस बाकी काही नाही. निखिल सर, हे सॉफ्ट ड्राईव्ह केला होता फटका. इथून मात्र धावा कनेक्ट झाल्यात नामदेवच्या विपक्षात. त्या 2-3 बॉलचा खेळ संपलाय. डेप्थ ओव्हर सध्या दुसरं षटक. 2 षटकांची लढत आहे. सभापती चषक 2026चा थरार सध्या तुम्ही क्रीडांगणाच्या आतमध्ये अनुभवताय आणि संघर्ष शिगेला पोहोचलाय. बीड आणि मार्केवाडी प्रत्येकाला हा सभापती चषकाचा किल्ला इथे जिंकायचा आहे. निश्चितच अजूनही 3 बॉल शिल्लक आहेत. नितीन धुळे स्वतः आलेत. अनुभवांना संपन्न असणारा खेळाडू आहे. खरं तर गोलंदाजी त्याची स्पेशालिटी आहे, परंतु तितकंच अष्टपैलू नेतृत्व कित्येकदा बीड संघ ज्यावेळी संकटात सापडला त्यावेळी नितीननं दाखवलंय. बॉल तयार. नामदेव मार्के, फटका पहा पुन्हा एकदा. स्ट्रेट ड्राईव्ह, समोर डीपमध्ये प्रोटेक्शन आहे. एक छोटी चुकी कदाचित काय करू शकते त्याचं उदाहरण सध्या क्रीडांगणाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. अगदी डोळ्याचं पातळ लवतं न लवतं तोवर दुसरी धाव. येस, रायगड संघ या ठिकाणी उपस्थित झालाय. त्यांचं मनापासून स्वागत आपण करूयात. रायगड विरोधात ठाणे अशी लढत, जी लढत पाहण्याकरता महाराष्ट्रातील दर्दी क्रीडा रसिक या क्रीडापटलावरती पोहोचलेत. पहिल्या रजनीमध्ये आपण पाहिलं रायगड विपक्षात ठाणे ही लढत, आणि अनेक नव्या चेहऱ्यांना ज्यावेळी संधी मिळाली त्यावेळी त्यांनी खरं तर स्वतःला सिद्ध केलं. रंगतदार क्रीडा स्पर्धा. इथे चेंडूंचा खेळ आतापर्यंत संपलाय तो 4. शेवटचे 2 बॉल अजूनही बाकी आहेत. संघाची टोटल पोहोचली आहे 14 या अंकावरती. प्रथम फलंदाजी करत असताना युक्ता 11 यंगस्टार बीड, आणि त्या विपक्षामध्ये आदरणीय दीपकजी सावंत पुरस्कृत
जय खंबाया मार्केवाडी सध्या क्रीडांगणाच्या आतमध्ये. नवीन बॅटर जितू पोहोचलेत मैदानाच्या आतमध्ये. संघाची टोटल पोहोचली फक्त 14 या आकड्यावरती. विचार करावा लागणार आहे. नितीन धुळे सारखा अस्त्र बीडच्या वात्यामध्ये जरूर आहे, परंतु इथून अजूनही जी अग्रलेखी धावसंख्या अपेक्षेनं गरजेची होती ती मात्र कनेक्ट होत नाहीये. नामदेव मार्के जीवाच्या आकांतानं प्रयत्न सुरू आहेत आणि निश्चितच वळूयात पुन्हा एकदा मॅचच्या दिशेनं. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. दुसरं षटक बॅटिंग स्टँडवर अप्पर एंडला खेळाडू ज्याला तुम्ही पाहताय जितू नुकताच दाखल झाला क्रीडांगणाच्या आतमध्ये. ओव्हर द विकेट स्वतःच्या सर्वोच्च भात्यातलं सर्वोच्च अस्त्र फेकलं होतं इथून, परंतु लाईन ऑफ ॲक्शन बाहेरच्या दिशेनं, त्यामुळे व्हाईट बॉल. धावचीची विकेट जरूर मिळाली आहे, परंतु एक्स्ट्रा धावसंख्या ही बीडच्या खात्यात जमा होईल. टीमची धावसंख्या पोहोचली आहे 15 या अंकावरती. आदरणीय सन्माननीय नारायणजी डामसे प्रतिष्ठान आणि मी बऱ्याचदा अगदी ज्या पद्धतीनं माझ्यापर्यंत इन्फॉर्मेशन पोहोचली, भले इलाका किसी का भी हो धमाका हमारा ही होगा. सलग 3 वेळा 15 धावा धावफलकावरती आहेत. सलग 3 वेळा ज्यांनी रायगड जिल्हा परिषदेची शिलेदारे भूषवली आणि ती देखील वेगळ्या प्रभागांमधून. हे फार महत्वाचं आहे. म्हणजे अत्यंत पॉप्युलरिटी म्हणजे स्वतःची प्रसिद्धी, काम करण्याची क्षमता. वळूयात मैदानाच्या आत. नामदेव मार्के सज्ज. सुपर बॉल वेगावर स्वार झाला होता. इथे अत्यंत वेगानं चेंडू फेकलाय. डॉट बॉलची उद्घोषणा झाली आहे. धावसंख्या स्थिर स्थावर अवस्थेमध्ये 15 या आकड्यावरती आहे. धावसंख्येला लगाम लावण्यामध्ये मार्केवाडीचे दोन्ही धुरंधर पिता पुत्रांची जोडी मात्र इथे यशस्वी ठरेल का? शेवटचा बॉल अजूनही शिल्लक आहे. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा चेंज ऑफ पेस, गती, काटा बदलला, परंतु इथे पहा साथ मिळू शकली नाही ती क्षेत्ररक्षणाची. 4 धावा बाईत स्वरूपात प्राप्त होतील आणि वाईडसाठी पंचांच्या निर्णयाला दिलंय आव्हान फलंदाजांनी. तर आपण वळूयात आमच्या ऑफिशियल्स तिसऱ्या पंचांकडे. 4 धावा तर आल्या. टीमची टोटल पोहोचली 19. वी हॅव टू क्रॉस व्हेरीफाय फॉर द वाईड करता आपल्याला पडताळून पाहायचं आहे. तिसऱ्या पंचांना विनंती आहे आपण या. दोन्ही कॅप्टन पुढच्या मॅचचे मात्र इथे उपस्थित झालेले आहेत. इनिंग ब्रेक झाला की आपण लगेच टॉस करू. या पंच विनंती आहे की आपल्यालाच यावं लागेल. राजेंद्र भोईर सर जे खरं तर चला तर आता आपण टॉस करून घेणार आहोत. निर्णय आपल्यापर्यंत सुपूर्द होईल. भक्ताची वाडी आणि गावंडवाडी कॅप्टन आलेत ना दोन्ही. कॉइन सन्माननीय शिमटे सरांच्या शुभ हस्ते आपण इथे टॉस करणार आहोत. इट्स अ फेअर बॉल. 19 धावा झाल्यात. विजयाकरता 20 धावांची गरज आहे. 12 बॉल 20 चा सामना आहे. टीम आदरणीय दीपक शेठ सावंत पुरस्कृत जय खंबाया मार्केवाडी या संघाला विजयाकरता. समोर तिथे टॉस बॉक्स आहे, तिथे आपण टॉस करणार आहोत. दोन्ही कॅप्टन शिमटे सर आणि त्यांच्यासोबत उपस्थित मान्यवर यांच्या शुभ हस्ते आपण इथे टॉस करतोय. ही क्वालिफायर मॅच सध्या चालू आहे. मार्केवाडी आणि त्यांच्या विरोधात बीड, ठाणे विरोधात रायगड. आदिवासी समाजातील बांधव आज मात्र आपल्या जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करणार आहेत आणि सध्या इथे होतोय टॉस शिमटे सरांच्या शुभ हस्ते. कोण कॉल करतोय? भक्ताची वाडी नाही गावंडवाडी. उडवा काय नाही, ज्याचं नशीब आहे त्याचा येईल कौल. कोण जिंकला? भक्ताची वाडी. ओके, तर काय निर्णय तुमचा सांगताय? फिल्डिंग. ओके, फिल्डिंग. चला तर फिल्डिंग आहे. पुढची मॅच 2 ओव्हर झाल्या की लगेच तयारीत राहा. विलंब करू नका कारण आज आपल्याला भरपूर मॅचेस.
आणि दोन्ही टीम आपण तयारीत राहा आणि आमच्या पाहुण्यांना विनंती आहे की आपण मंचावरती आपलं देखील सहर्ष स्वागत. सभापती चषक ही स्पर्धा रंगते. मगाशी नामदेव मार्के यांनी गोलंदाजी केली आणि पहिलं षटक लकीने टाकलं. क्रिकेटमध्ये खरं तर एकाच घरातील दोन मुलं भाऊ बरेच पाहिलेले आहेत, आपण ब्रदर्स बरेच पाहिलेले आहेत, परंतु टेनिस बॉल क्रिकेटमध्ये देखील अशा बरेच संघ आहेत की जिथे बाप बेटे खेळताना दिसतात. परंतु पहिल्यांदा असं असेल की 2 ओव्हरची मॅच आहे, पहिला मुलगा ओव्हर टाकतो आणि त्यानंतर बाप ओव्हर टाकतो. तर हे या ज्या काही गोष्टी आहेत याचं अप्रूप आहे, खरोखरच अप्रूप आहे. एखादं घर असतं जे क्रिकेटला वाहून दिलं असतं त्यापैकी एक घर आहे. 12 बॉल 20 धावांची गरज. बीड संघाचा देखील बॉलिंग अटॅक तगडा आहे. हा ठाणे रायगड टीमच्या कॅप्टनला विनंती आहे की आपण आपले टी शर्ट कलेक्ट करा. मैदानाच्या चहू बाजूने सध्या प्रेक्षकांची गर्दी व्हायला आता सुरुवात झालेली आहे. थोड्याच वेळात पाहुण्यांचं इथे आगमन होईल. खरं तर प्रचंड मेहनत या संपूर्ण स्पर्धेसाठी आदिवासी समाजातील खेळाडूंना संधी मिळावी म्हणून आज ठाणे आणि रायगड या मॅचचं आयोजन करण्यात आलेलं आहे. 12 बॉल 20 मॅचला होते सुरुवात. येस, वळूयात आपण उत्तरार्धाच्या खेळाकडे. पूर्वार्धामध्ये 20 धावांचं टार्गेट सेट केलंय. आयुक्ता 11 यंगस्टार बीड संघ 20 धावांचं टार्गेट समोर ठेवलंय आणि मार्केवाडी संघ इथे मात्र 2 फलंदाज संदीप मार्के आणि त्याचा साथीदार विशाल माळी मैदानाच्या आतमध्ये. येस, महाराष्ट्र केसरी ज्यांनी आपल्या कर्जतची शिलेदारी मार्केवाडी गावाचं नाव ज्यांनी उंचवलं ते सन्माननीय विवेकजी माळी साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. विनंती आहे की आपण मुख्य मंचावर येऊन सन्मानानं स्थानापन्न व्हायचंय. मॅचला होईल सुरुवात. नितीन धुळे गोलंदाजी माकवर इथे सज्ज होतोय. पहिलं षटक फेकण्याकरता वेगाचा सरताज म्हणून ज्याची ओळख आहे कर्जत टेनिस बॉल क्रिकेटमध्ये, वासरेखोंडा एक्सप्रेस या नावानं ओळखला जाणारा आणि खरं तर एवन जोडी चषकामध्ये देखील याच बीडकरांनी ज्या पद्धतीने रंगवला खेळ. मॅचला होती सुरुवात. पहिलाच बॉल लोअर फुल टॉस उडवलाय बॉल मिड विकेटला. फटका मिस टायमिंग. सगळ्यात मोठा मासा इथे लागलाय गळाला. संदीप मार्के पहिलाच वार इथे नितीन धुळेनं केलाय लाख मोलाचा. बॅट्समन आउट. सन्माननीय श्री कराळे मामा या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांचं देखील इथे सहर्ष स्वागत. सभापती चषक 2026 मध्ये आदरणीय चिमटे गुरुजी ते देखील या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांचं देखील मनाच्या अंतःकरणापासून सहर्ष स्वागत. सन्माननीय श्री प्रकाशजी लोहकरे, सन्माननीय श्री सुरेशजी आंबवणे सर, आपण इथं आलात, आपला अत्यंत महत्त्वाचा वेळ आपण दिलाय त्याबद्दल पुन्हा एकदा मनाच्या अंतःकरणापासून आपलं आयोजकांच्या वतीनं सहर्ष स्वागत. 11 चेंडू आणि 20चा सामना आहे. अगदी मैदानाच्या आतमध्ये नामदेव मार्के दाखल झालाय. 11 बॉल 20 ही लढत आहे. नितीन धुळे सारख्या बलाढ्य आणि तुल्यबळ खेळाडूचं आव्हान समोर आहे. वेगासोबतच ज्याची दिशा देखील तितक्याच परफेक्शननं तो हाताळतो तोच खेळाडू सध्या क्रीडांगणावरती आहे. परंतु नामदेव मार्के देखील कसलेल्या गुरुचा चिला एवढा मात्र निश्चित सांगेल. चांगली लढत तुम्हाला पाहायला मिळेल. क्वालिटी क्रिकेट, गुणवत्तापूर्ण संगम इथे मात्र निश्चित पाहायला मिळेल. बॉल तयार. षटकातला पुढचा बॉल. सेकंड डिलिव्हरी. इथे पहा, ही ओळख आहे नामदेव मार्केची. हा मार्केवाडीचा वाघ इथे फोडतोय. आल्या पहिली डरकाळी. ठोकलाय षटकार. 6 धावा. व्हॉट अ शॉट. ऍक्शन रिप्ले पाहूयात. बॅटन पॅड मधून अक्षरशः पॉकेट मधला बॉल ज्यांना उडवलाय. व्हॉट अ शॉट. बॉडी बॅलन्स पहा. समतोल देखील तितकाच चांगला आणि लॉंग ऑनच्या डोक्यावरून स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. नेत्रदीपक फटका. जो फटका पुन्हा पाहावासा वाटेल. इथे पहा काय दर्जेदार स्ट्रोक आहे. इट्स सो ब्युटिफुल, सो एलिगंट, जस्ट लुकिंग लाईक अ वाव. हॅव अ लुक ॲट दॅट. 6 धावा धावफलकावरती आहेत. एक गडी झालाय बाद. मी बराचदा उल्लेख करतो की जंगलाचा राजा एकच राहील, कारण जंगलात
निवडणुका कधी होत नाही, तिथे ताकदीने स्वतःचा महत्व श्रेष्ठत्व सिद्ध करावं लागतं. चेक अंबेरपाड्याचे बाळारामजी गावंड साहेब यांचं इथे आगमन झालं. बाळारामजी गवारी साहेब यांचं इथे आगमन झालं. बाळारामजी गवारी साहेब, आपलं मनपूर्वक स्वागत आहे. आपणास विनंती आहे की आपण मुख्य मंचावरती या. 10-14 हाफ ट्रॅकर होता, बॅटची कडा, कदाचित ही कॅच नामदेव मार्के सारख्या बलाढ्य आणि अत्यंत तुल्यबळ धुरंधर खेळाडूचा झेल सोडणं म्हणजे कदाचित सामना सुटल्यासारखा आहे. कॅच ड्रॉप्ड. नितीन धुळेच्या कौशल्याला इथून सलाम करावा लागणार आहे. पुढच्याच बॉलवर चोख प्रत्युत्तर दिलं होतं त्यानं नामदेव मार्केला. वेगानं बीट देखील केला होता, टायमिंग फसलं होतं, फटका देखील फसला होता. एक निखिल सर एक महत्त्वाची सूचना करतोय. स्टेजच्या आजूबाजूने येताना लहान मुलांना की शार्पी आहेत, LED आहेत, बराच सेटअप आहे. येताना जरा त्या वायर्स बघत चला. एक छोट्या मुलांना खास करून विनंती आहे, महत्त्वाची विनंती आहे. लहान मुलांना विनंती आहे, स्टेजच्या आजूबाजूला येताना जरा वायर्स आपण बघत चला. आपटून टाकलाय बॉल, उंची दिली, आता फ्लाईट दिली. इट्स अ फ्लायटर बॉल. 4 चेंडूंचा खेळ संपलाय. संघाची टोटल पोहोचली 8 या आकड्यावरती. विजयाकरता 12 धावांची गरज आहे अजूनही या सामन्याला. एका बाजूला जिकरीचा संघर्ष सुरू आहे नामदेव मार्केच्या मार्केवाडी संघाचा, त्या विपक्षात नितीन धुळे, जय धुळेचा बीड संघ देखील लढतोय. कोण ठरणार या मॅचचा शिलेदार? इथे मात्र द्वंद्व युद्ध क्रीडांगणाच्या आतमध्ये हे जिकरीचा संघर्ष आहे. कदाचित तो पोहोचलाय शिगेला. षटकातले अजूनही 2 बॉल बाकी आहेत. 4 चेंडूंचा ऑथराईज खेळ संपलाय. बरेचसे चेंजेस केले जात आहेत. स्ट्रॅटेजीज आहेत. रणनीती फार महत्वाची आहे. कुठलाही क्षेत्र असू द्या, रणनीतीला अनन्यसाधारण महत्व आहे. षटकातला पुढचा बॉल नितीन धुळे निघालाय. फ्लिक केलाय बॉल, मनगडाचा वापर करतोय फलंदाज. गॅप शोधलाय, स्क्वेअर ऑफ द विकेट, बॉल चाललाय. अत्यंत महत्वपूर्ण क्षणी नामदेव मार्के शक्तीपेक्षा युक्तीचा वापर करतोय. ठोकलाय, चौकार. हजारो तलवारींचं युद्ध हे एका बुद्धी नावाच्या बळावर जिंकलं जाऊ शकतं. आणि मी बऱ्याचदा पडतो की नामदेव मार्के ये घाट घाट का पाणी पिया हुआ खिलाडी आहे. ठाऊक आहे त्याला कोणत्या क्षणी कसा खेळ करायचा. मी या खेळाडूला सर्वप्रथम पाहिलं 2013च्या चांदईच्या क्रीडांगणावरती, ज्यावेळी तो आमदार चषक खेळत होता. आणि तिथे ज्या पद्धतीनं मार्केवाडीनं सजवला होता खेळ, कदाचित आजही 13 वर्ष उलटून गेली आहेत आणि तोच मान नामदेव मार्के उभा आहे. अनेक अनेक नवतरुण खेळाडूंना आजही बोटाला धरून मार्केवाडीच्या पटलावरती ज्यानं क्रीडा विश्वात आणला. आणि तोच खेळाडू पहा इथे पुन्हा एकदा. एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर. अनुभव सगळ्यात मोठा आहे. 12 धावा, 8 धावा विजयापासून दूर आहेत मार्केवाडीकर. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. इट्स अ लास्ट डिलिव्हरी. चेक करावे लागेल. लाईन ऑफ ऍक्शन पंच दर्शवतात की उजव्या यष्टीच्या भरपूर बाहेर गेला चेंडू, त्यामुळे व्हाईट बॉलचा सिग्नल आला. एक्स्ट्रा धावसंख्येच्या मदतीने टीमची टोटल पोहोचली 13 या आकड्यावरती. 7 चेंडू आणि आता 7 धावा. बॉल टू रन मॅच, दॅट्स द रिक्वायरमेंट फॉर दी टीम. दीपक शेठ सावंत पुरस्कृत जय खंबा या मार्केवाडी संघाच्या विजयाकरता. परंतु नितीन धुळे बलस्थान होतं बीड संघाचं आणि त्या बलस्थानावरतीच अटॅक केला आहे. वॉट अ थिंकिंग. एक स्ट्रॅटेजी बनवली. इथे बॉल तयार. अक्षरशः खोदून काढलाय बॉल. गॅप मध्ये चाललाय बॉल. चाललाय मिड विकेट आणि ऑर्थोडॉक्स काऊ कॉर्नरच्या मधोमध. फेक जोवर येईल तोवर 2 धावा इथे होत आहेत कंप्लीट. वेळ पाहून खेळ कसा करायचा कदाचित नामदेवला चांगलंच ठाऊक आहे. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावा पोहोचल्यात 15 या आकड्यावरती आणि विजयाकरता अजूनही 5 धावसंख्येची गरज आहे. नामदेव मार्के काल लढलाय क्रीडांगणाच्या आतमध्ये. एक गोष्ट जरूर सांगेन, जितने मेरे जुल्म नहीं उतने सहने की आदत है, तानों के शहर में रहकर भी सच कहने की आदत है, मैं सागर से भी गहरा हूँ, कितने कंकड़ फेंकोगे, मिटने वाला नाम नहीं मैं कब तक मुझको रोकोगे. प्रत्येक टुर्नामेंटमध्ये लढलाय आणि इथे देखील त्यानं धावांचा संघर्ष उभा केला. 6 चेंडू आणि विजयाकरता 5 धावसंख्येची गरज आहे. असं म्हणतात की कधी कधी नियती जेव्हा आपली परीक्षा घेते ना, तेव्हा आपलं शौर्य दाखवणं देखील तितकंच गरजेचं असतं आणि ते काम इथे मार्केवाडीचे 2 धुरंधर करतायत. 6 बॉल 5चा सामना. मॅच अजूनही कमबॅक करण्याची क्षमता बीड संघ इथून निश्चित ठेवू शकेल, कारण जय धुळेवर तेवढा विश्वास आहे. हा खेळाडू देखील हार मानणं ज्याच्या रक्तात नाहीये तो बीडचा हा धुरंधर सेनापती
इथे इतिहास रचायला कदाचित संधी आहे. अशक्य वाटणाऱ्या गोष्टीत जेव्हा तुम्ही शक्य करतात तेव्हाच दुनिया तुम्हाला सलाम करते. 6 बॉल 5चा सामना. जय धुळे. पहिलाच बॉल उजव्या यष्टीच्या भरपूर बाहेर पंच दर्शवतायत. व्हाईट बॉलचा आलाय सिग्नल. अगदी मोक्याच्या क्षणी या चुका अशा नामवंत खेळाडूंकडनं होणं अपेक्षित नाहीये. तरी देखील 6 बॉल 4चा इक्वेशन आहे. 16 धावा धावफलकावरती आहेत. विजयाकरता अजूनही 4 धावसंख्येची गरज आहे. एका बाजूला आयुक्ता 11 यंगस्टार बीड लढतीये. याच 4 रोखण्याकरता त्या विपक्षामध्ये एका बाजूला दीपक शेठ सावंत पुरस्कृत जय खंबाया मार्केवाडी मात्र लढतीये. याच 4 ठोकण्याकरता थोडेसे चेंजेस केले जात आहेत. पुन्हा एकदा बॅकवर्ड लेग स्लिपला हलवलंय आणि निश्चितच हे अत्यंत दर्जेदार आहे. कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट फार महत्वाचं आहे आणि कदाचित ते जय धुळेकडनं इथे त्याचा एक्झिक्युशन पाहायला देखील मिळतंय. येस, नेक्स्ट मॅच भक्ताची वाडी आणि त्या विपक्षामध्ये गावणवाडी. बोथ टीम कॅप्टन, दोन्ही संघांचे कॅप्टन आपण तयारीत राहा. लगेचच ऍक्शन ओरिएंटेड व्हायचंय आपल्याला, हे देखील विसरून चालणार नाही. शेवटचे 6 बॉल विजयाकरता 4 धावसंख्येची गरज आहे. बॅकफुटवर जाऊन स्क्वेअर कट केलाय बॉल. शॉर्ट पॉइंटला एक सिंगल इथे प्राप्त होईल. त्याला ठाऊक आहे कदाचित इन्फॉर्म फलंदाज डाऊन दी एंड आहे, त्याला संधी देणं गरजेचं आहे. परंतु नामदेव मार्के त्यांना सांगतात की शॉर्ट बॉल पूल करणं अपेक्षा होती. इथे मात्र 5 चेंडू आणि 3 धावसंख्येची गरज आहे. क्रिकेटमध्ये कमी धावसंख्या जेव्हा तुम्हाला दिसते ना तेव्हा कदाचित फलंदाज किंवा प्रतिस्पर्धी गाफील राहू शकतात. त्या परिस्थितीचा फायदा गोलंदाजाला उचलता आला पाहिजे. ते काम इथून जय धुळे संघाचा सेनापती करेल का? बीड संघासाठी गोलंदाज तयार. लोअर फुल टॉस होता. चुकी केली. जी चुकी नामदेव मार्के च्या शेवटच्या बॉलवर झाली होती तीच चुकी जय धुळेच्या दुसऱ्या तिसऱ्या बॉलवर झाली आहे आणि सामना इथे जिंकलाय आदरणीय दीपक शेठ सावंत पुरस्कृत जय खंबाया मार्केवाडी संघ. हा निश्चितच इथून मात्र विजयाची शिलेदारी प्रस्थापित करतोय. हार्टली कॉंग्रॅच्युलेशन्स टू टीम मार्केवाडी अँड हार्ड लक टू टीम बीड. चांगले खेळलात परंतु नितीन धुळेकडनं परफॉर्मन्स होणं पहिल्या षटकात गरजेचं होतं. कदाचित तो परफॉर्मन्स तो देऊ शकला नाही किंवा नियती त्याला साथ देऊ शकली नाही. त्यामुळे इथे बीड संघाचा प्रवास या स्पर्धेतला थांबलाय. त्यांचं देखील मनापासून कौतुक. थँक्यू सो मच. चला नेक्स्ट मॅच भक्ताची वाडी आणि त्या विपक्षामध्ये गावणवाडी. भक्ताची वाडी संघाने टॉस जिंकलाय. टॉस जिंकल्यानंतर आपल्या निर्णयाची अंमलबजावणी आपल्याला करायची आहे. क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. सामना 4 षटकांचा असणार आहे आणि जशी मॅचला होईल सुरुवात तसं या आपण ऐकूयात आपला यंग ब्रिगेडियर